जिंकायचंय, लढण्यासाठीच जिंकायचंय. बस एकदा बोललोय की जिंकायचंय, बस जिंकणार. दुसरं मला काही दिसणार नाही. ही जिद्द असली पाहिजे, ही ताकद असली पाहिजे, तेव्हा लढण्यात मजा आहे. आता प्रत्येक मिनिटाला माझं होईल का नाही, होईल का नाही, अरे नाही झालं तर दुसरं काहीतरी करेल, त्याच्यावरतीच काय घोडा अडलंय. पण आज मला ते करायचं आहे. जेवढे 5-6 दिवस राहिलेत मी लढणार म्हणजे लढणार, आणि असा लढणार उद्या कुणी असं म्हणलं नाही पाहिजे की ह्या 5-6 दिवसात अशी मेहनत घेतली आहे, अरे जबरदस्त पद्धतीने मेहनत घेतली आहे, यश येईल येईल ती नंतरची गोष्ट आहे, पण मेहनतीत मी कमी पडणार नाही. ही गोष्ट लक्षात. आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. ओके, उच्च न्यायालय भरती, लिपिक पद भरती 26 एप्रिल रोजी परीक्षा आहे. शेवटचे 6, 5, 4, 3, 2 एक दिवस राहिलेले असतील. कधीही व्हिडिओ पाहत असाल तर या स्टेपनी शेवटचं रिव्हिजन करा. शेवटचा घाव घालायचा आहे आपल्याला. ही जी एक्झाम आहे ती क्वालिफाय करायची आहे. टायपिंगला जायचं आहे, इंटरव्ह्यू द्यायचा आहे, गुलाल लावायचा आहे 2026 ला. ओके, तर नेमकं करायचंय काय? तर पहिल्यांदा डोकं शांत ठेवा. मी ज्या सांगतोय त्या गोष्टी लिहून घ्या एका पेजवरती, आणि त्या पेजकडे बघा आणि तेवढंच करा. अभ्यास झाला असेल चांगली गोष्ट आहे, आजपर्यंत नाही झाला असेल तरी चिंता नाही, आता करा. या दिवसात तेवढंच करा. जर खूप अभ्यास झाला असेल, जर आता एवढं नाही केलं तर स्कोर कमी येईल, आणि अभ्यास झाला नसेल जास्त, आता एवढं केलं स्कोर येईल. पण डोकं शांत ठेवून करा. कुठलंच काही असं काही सांगत नाही की उगीच असं जादू कामाचं सांगतोय, एक्झाम ओरिएंटेड सांगतोय. जे विद्यार्थी लागले त्यांच्याशी बोलून सांगतो की शेवटच्या दिवसात पॅनिक होतो आपण, भीती वाटते, काय करू कळत नाही, काय वाचू कळत नाही, पुस्तकं समोर आहेत, काय वाचू, कुठलं वाचू. कोणतरी असं पाहिजे सांगणार की ह्या पद्धतीने कर, आणि ते पण एक्झाम ओरिएंटेड कर. मग बघा कसं होतंय ते. ओके, तर बघा, सर्वात पहिल्यांदा महत्वाचं, उच्च न्यायालय लिपिक पद भरती अखेरचा घाव या स्टेपनी करा रिव्हिजन. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, विद्यार्थ्यांची खूप मागणी होती की सर टेस्ट सिरीज आहे, आता टेस्ट सिरीजला 5-6 दिवसच राहिलेत, ऑफ द्या, डायरेक्ट 50% ऑफ. 50% ऑफ टेस्ट सिरीज, 10 टेस्ट पेपर आणि प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन आपण दिलंय. ओके, फक्त 99 रुपीज मध्ये. ओके, 10 टेस्ट पेपर, त्याचं प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन म्हणजे 900 प्रश्न, 900 प्रश्नाचं एक्सप्लेनेशन, निदान 4 ते 5 पेपर, दररोजचा एक पेपर सोडवा. टाइम मॅनेजमेंटसाठी महत्वाचं आहे. आणि टाइम मॅनेजमेंटचा व्हिडिओ जर बघितला नसेल की पेपर कसा सोडवायचा आहे, तर लवकरात लवकर तू आधी जाऊन बघा, नंतर हा बघा. खूप महत्वाचा व्हिडिओ तो टाकलेला आहे. ओके, दुसराच व्हिडिओ, याच्या आधीचा व्हिडिओ तोच आहे, तो जबरदस्त पद्धतीने बघा. त्या गोष्टी लिहून काढा, त्याच्यावरती काम करा, त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघा. हा व्हिडिओ बघितला, 2-4 दिवस राहिले असतील, 5 दिवस राहिले असतील, नक्की एकतरी टेस्ट सोडून जा. फक्त टाइम मॅनेजमेंट बघा. स्कोर कमी आला जाऊ दे, एवढंच काही प्रॉब्लेम नाही. टाइम मॅनेजमेंटसाठी टेस्ट सॉल्व्ह करा, ही महत्वाची गोष्ट आहे. आणि टाइम मॅनेजमेंट स्कोर चांगला आला की कमी चुकले त्याचं रिव्हिजन करा, ते टॉपिक वाचा. आता मी सगळं सांगतो तुम्हाला. बघा, ही आहे टेस्ट पेपर, एकदा दाखवतो लगेच एका मिनिटात. बघा, अशा पद्धतीने टेस्ट पेपर्स आहेत उपलब्ध, जबरदस्त पद्धतीने क्वालिटी आहे. ओके, एक सांगणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांना, हे पूर्ण आणि प्रत्येक प्रश्नाचं एक्सप्लेनेशन आहे. बघा बघा, प्रत्येक 90 प्रश्नाचं 9 आणि 900 प्रश्न आहेत ना, 900 प्रश्नाचं एक्सप्लेनेशन आहे. एकदम खतरनाक. दररोजचा एक पेपर सॉल्व्ह करा, खतम. 5-6 पेपर सॉल्व्ह करा आता राहिले तितके दिवसात, बस सफिशियंट आहे. एकदम 100 ला 100 आहे. आता दाखवण्यात वेळ वाया घालत नाही. एक टेस्ट पेपर किंवा 2 टेस्ट पेपर, एक टेस्ट पेपर आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेला आहे, बघून घ्या फ्रीमध्ये. ओके, चला आता महत्वाचा मुद्दा आहे. आता नेमकं करायचंय काय? बघा, 26 एप्रिलला एक्झाम आहे, 25 एप्रिलला एक दिवस, 24ला एक, असं काउंटडाऊन टाका. 6 दिवस राहिलेत. आज 19 तारखेला व्हिडिओ टाकतोय, पण आजचा सोडून द्या. उद्यापासून 6 दिवस राहिलेत. फक्त एकदा क्लिअर दिसते का चेक करतो आणि एकदम कार्यक्रम सुरू करतो आपण. एकदम ओके दिसते. चला चला बघा, गडबड करू नका, डोकं शांत ठेवायचं आहे, काहीच अवघड नाहीये, फक्त एक्झाम ओरिएंटेड जायचं आपल्याला. बघा, हे कळलंय कोणत्या किती दिवस राहिले ते क्लिअर. आता महत्वाची गोष्ट आहे की आता पुस्तकं तर समोर आहेत, पण कळूनच झालं काय करायचंय. भरपूर जणांचे फोन आले, मेसेज आले की कळूनच झाले, आता पुस्तकं समोर पडले, नेमकं कुठलं वाचू? गणित बुद्धिमत्ता वाचू का, इंग्लिश वाचू का, मराठी वाचू का, कम्प्युटर वाचू का, GSGK वाचू? काय काय जण 4-4 तास GSGKच करतायत आणि फक्त कोर्टाचा अभ्यास करतायत. सेवक वगैरे ठीक आहे, तिथं GS जास्त आहे. इथं काय चाललंय तुमचं? एक्झामची डिमांडच माहित नाहीये, कुठल्या विषयाला किती प्रश्न, त्याच्यानुसार काहीच चालत नाही. तर आजपासून एक्झाम पर्यंत हे जे दिवस राहिले तिथपर्यंत 4 ते 5 तास जर तुम्ही 8-10 तास जर अभ्यास करत असाल, त्याच्याला 50% वेळ मॅथ आणि रिझनिंगला द्यायचा. खतम बात. म्हणजे समजा तुम्ही 8 तास अभ्यास करताय, तर 3 ते 4 तास 40 ते 50% वेळ मॅथ रिझनिंगला देऊन टाकायचा, तरच पास व्हाल. एक पण आता नेमकं मॅथ रिझनिंग करायचंय कसं, काय करायचंय ते सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ बघा फक्त. चला बघा, पहिल्यांदा आहे कोर्टाचे जुने प्रश्न उचला. 2 असतील पेपर, 3 असतील, 4 असतील, 5 असतील. कोर्टचे, क्लर्कचे किंवा शिपाईचे, GSचे वाचून घ्या. कळलं?
काय म्हणतो मी, कोर्टाचे जुने प्रश्न पेपर घ्या 2-4. आपल्या टेलिग्राम चॅनलला 1-2 टाकले, आताही टाकतो, आज टाकतो, उद्या टाकतो, आज संध्याकाळी टाकतो. ओके, नाही टाकले मेसेज करा मला डबल व्हॉट्सअपला 9421442436. मी टेलिग्रामला टाकतो, प्रत्येकाला पाठवणार नाही, एवढे जणांना कुठं पाठवू, भरपूर मेसेज येतात. टेलिग्राम चॅनलला टाकतो, टेलिग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध आहे. ओके, किंवा नाही मिळाली टेलिग्रामची लिंक मी व्हॉट्सअपला पाठवतो. चला क्लिअर, ती एक महत्वाची गोष्ट आहे. कोर्टाचे प्रश्न सॉल्व्ह करायचे पूर्ण आज सगळे, 3 पेपर असतील, 4 असतील, 5 असतील, दररोज एक पेपर सॉल्व्ह करायचा आहे. हे करायचंच आहे. तुम्हाला हे करून काय होणार आहे, पॅटर्न सेट होतो. पॅटर्न टेस्ट सिरीज टाइम मॅनेजमेंटसाठी आहे. कोर्टाचे पेपर कसे आलेत, कुठल्या टॉपिकवरती आले, समजा आर्टिकलवरती आहे, डायरेक्ट इनडायरेक्ट आहे, म्हणी कशा आल्यात, समास प्रयोगवरती एक प्रश्न आलाय, लिंगावरती प्रश्न आहे, हे टॉपिक कळतील तुम्हाला. कळलं? एक गोष्ट क्लिअर, एक लिहून घ्या की कोर्टाचे आजपासून एक्झाम पर्यंत 2 दिवस राहिले असतील, 2 पेपर सोडून जा, एक तरी पेपर सोडून जा. टेस्ट पेपर सोडवणं वेगळं टाइम मॅनेजमेंटसाठी, हे सोडवायचं म्हणजे उत्तर बघायचं, पटपट 1 तास लागतो, फार 1.5 तास लागेल. ओके, दररोज 3-4 पेपर आहेत, तेवढे सॉल्व्ह करायचे. प्रिंट करून सॉल्व्ह करा, स्क्रीनशॉट मारा, काही प्रॉब्लेम नाही. एक गोष्ट, पहिली स्टेप समजली, घाबरू नका, काहीच नाही, एकदम सगळं होणार आहे. तुम्ही अभ्यास केलाय. चला, आणि एरी पण टाइम पुरणार नाही भल्या. त्याच्यामुळे तुम्ही चिंता करू नका, कॉम्पिटिशन किती आहे, टाइमच पुरणार नाही. माझा जो व्हिडिओ बघणार नाही, त्याच्यानुसार फॉलो करणार नाहीत, त्याला टाइमच पुरणार नाही. 90 प्रश्न 60 मिनिटं होणारच नाही जर त्यानं टाइम मॅनेजमेंट जर केलं नाही. त्याच्यामुळे तुम्ही चिंता करू नका की इथं जास्त फॉर्म आले, तिथं कट ऑफ काहीच विचार करू नका. तुम्ही मी सांगतो ते फॉलो करा, तुम्हाला 100% यश येणारच आहे. मराठी आणि इंग्लिशचे IMP टॉपिकचे व्हिडिओ मी टाकलेत, बघितले नसतील काही जणांनी. आता बघा, तुम्हाला आता वेळच किती राहिलाय, जा मराठीचा टॉपिकचा व्हिडिओ बघा, ते टॉपिक लिहून घ्या आणि त्याच्यात बघा लिंग, वचन, त्याच्यावरती कशावरती आहे, कुठलं राहिले रे माझं. ओके, मला समास प्रयोग राहिलाय, समासमध्ये बहुव्रीही वाचून घ्या, त्याच्यावरती प्रश्न येतो. आणि मी तेवढंच बघून घेतो. असं करा. अजून दुसरे टॉपिक आहेत भरपूर, हे व्हिडिओ पहा, एका पेजवरती लिहा आणि त्याला राईट करा की कुठले आहेत. तेवढेच टॉपिक करा बस, या शेवटच्या 5-6 दिवसात, 4 दिवसात तेवढेच टॉपिक. आता पुस्तकाला टार्गेट करू नका, पुस्तक टार्गेट करायचंच नाही. ओके, पुस्तक जर म्हणाल की मराठीचं सगळं पुस्तक वाचतो, होणार नाही, अपेक्षित नाही. क्लिअर? एवढे टॉपिक सांगितले तेवढेच करायचे. इंग्लिशचे तेवढे टॉपिक आहेत तेवढेच करायचे, त्याच्या बाहेर जायचं नाही. पुस्तकात खूप टॉपिक आहेत आणि म्हणून म्हणतोय मी तुम्हाला, प्रश्न सॉल्व्ह करा, कोर्टाचा पेपर घ्या, तिथून करा. मग तिथे डिफिकल्टी लेवल कळल. आम्ही इथे डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये फक्त सेट टूला टाकायचे, काहीच नाही. त्यात टाकले एलिमिनेशन मेथडचे सूत्र यायले, आर्टिकलला 3च नियम आहेत, तेवढेच करायचे, तेच यायले. ओके, काही म्हणी आहेत तेवढेच यायल्यात, फक्त तेवढंच करायचंय. पण आपण खूप टेन्शन घ्यायलो, असं होतंय. परीक्षेच्या आधी पुस्तक दिसतंय केवढं मोठं आहे, मराठीचं पुस्तक एवढं मोठं दिसतंय, 10 प्रश्न आहेत. इंग्लिशमध्ये उतार्याचे 5 प्रश्न आहेत, फुकट आहेत. 2 उतारे सॉल्व्ह करायचे आहेत आपल्याला. आपण करतोय का, मला इंग्लिशला मार्क पडतील का, उतारे 2-3 सोडव, 100%. 5 तर मार्क पडायला 100%. 20 प्रश्न आहेत, 20 पैकी 20 नाही पडणार, पण 15 तर पडतील. सिनोनिम अँटोनिम आता किती वाचले तर फायदाच होणार नाही. पण आता ग्रामरचे जे टॉपिक आहेत ती करतो पटपट. 1-2 व्हिडिओ बघतो, आर्टिकलचा व्हिडिओ बघतो, डायरेक्ट युट्यूबला टाक, पटकन बघून घे, असं पटपट त्याचे 20-20 प्रश्न सोडव. हे करायचं आहे आपल्याला. आता पुस्तक टार्गेट नाही करायचं की घेतो इंग्लिशचं पुस्तक सगळंच वाचतो, शक्यच नाही, होणारच नाही. कुणीही असेल, इंग्लिशच्या सरला होणार नाही, किंवा मराठीच्या सरला होणार नाही, किंवा मॅथ्सच्या सरला सगळं वाचायला होणार नाही, होणारच नसतं. परीक्षेच्या आधी एक्झाम ओरिएंटेड करायचंय. हे दोन्ही व्हिडिओ बघा आणि हे लिहून काढा टॉपिक, आणि तेवढे टिक मार्क करा. कुठला हे येते, हे याचं वाचतो पटकन, ही बाजूला ठेवा, लगेच पुढच्या अर्धा तासात वाचून घ्या, पुढचं टिक करा. तेवढंच. किती टॉपिक आहेत, 20 टॉपिक आहेत समजा, एक्झाम्पल 20 पैकी माझे 5 वीक आहेत, पटकन काम करतो त्याच्यावरती. हे 2-3 ला रिव्हिजनची गरज आहे. याचं काही नाही, हे थोडंसं हे सगळे मिळून 2 तास ठेवतो, एवढं वाचून घेतो. असं करायचं आहे. आणि ज्यांना भीती वाटते टाइम पुरेल का नाही, त्यांनी टेस्ट पेपर मात्र नक्की सोडा. टाइम मॅनेजमेंटसाठी सोडा. स्कोर किती येऊ, 40 पडू, 50 पडू, 70 पडू. आताच विद्यार्थ्यांनी सांगितलं तुमची टेस्ट सिरीज सॉल्व्ह केली, मला 71 मार्क पडले. आता ते स्क्रीनशॉट घ्यायचं राहिलं, इतका वेळ नाही, अजून एक व्हिडिओ टाकायचा आहे आपल्याला. ओके, ते आहे, पण आपल्या व्हॉट्सअपला आपल्या टेलिग्राम चॅनल टाकून देतो त्याचं स्क्रीनशॉट. ओके, चलो. कम्प्युटरबद्दल भरपूर जणांचे PYQच करून जा. आता सगळे PYQ करा आणि त्याच्या संबंधित जे शॉर्टकट कीज आहेत, हे आहेत. ओके, वर्ड प्रेझेंटेशन हे असतं ना त्याच्यात, हो, हे त्याच्यावरती प्रश्न आहेत. एक्सेल त्याच्यावरती आहे, आणि PYQ करून जा बस. जास्त आता वेळच नाही आपल्याकडे. एक कुठलं कम्प्युटरचं छोटं पुस्तक असेल ते घ्या, PYQ मॅक्झिमम करा कम्प्युटरचे वेगवेगळे एक्झामचे. ओके, MPSCचे असले तर खूप हाय लेवल जाईल. सरळ सेवेचे सगळे कम्प्युटरचे हे करायचे, ही 3री स्टेप करायची आहे. काय पाठांतराचा भाग आहे, शॉर्टकट कीज आहेत, पाठ करून टाका, येतातच त्या. क्लिअर? काही लॉंग फॉर्म्स आहेत, 100% येतात. म्हटलं मी आपल्या टेलिग्राम चॅनल त्याचे फोटोज टाकतो काय कायचे, तर ते तुम्ही करायचं आहे. ओके, टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. तर ही 3री स्टेप झाली. 4थी स्टेप आहे मॅथ आणि रिजनिंगसाठी काय करायचं आहे. तर मॅथ आणि रिजनिंगसाठी पहिल्यांदा मॅथचे जेवढे टॉपिक आहेत त्याचे फॉर्म्युले काढून घ्यायचे. प्रॉफिट अँड लॉस सगळेचे पाढे करा, स्क्वेअर रूट पाठ करा, क्यूब पाठ करा, जेवढे होतील तेवढे पटपट जेवढं आहे तेवढं. पाठांतराचा भाग आहे, 1-2 पेज काढा, त्याच्यावरती फॉर्म्युले लिहा, टॉपिकची नावं काढा. PYQच जा. मॅथ आणि रिजनिंगला फक्त PYQ थ्रूच जा.
समजा जे काही टॉपिक आहेत मॅथ आणि रिझनिंगचे तेवढेच टॉपिक करायचे आणि त्याचेच 10, 15, 20 10 सोडा, 10, 12, 10, 12, 10, 12 प्रश्न सॉल्व्ह करा. हे लई महत्वाचं आहे. मॅथचं एवढं मोठं पुस्तक बघून टेन्शन आले आणि याला नॉर्मल प्रश्न चुकल झाला. याचा कंचे भागू भेव व्ही बॉर्ड मास्टरच प्रश्न चुकायला याचा. मग याला लक्षातच आहे ना व्ही म्हणजे काय, हे इंग्लिशमध्ये किंवा कंचे भागू भेव मग याला कळलं झालंय. हे बघा आत्ताच सगळे फॉर्म्युले लिहा. प्रॉफिट अँड लॉस, व्याजचे, सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये अवघड असेल ते एखादा सोडून द्या प्रश्न. आपल्याला आउट ऑफ घ्यायचे नाहीयेत. 2-4 प्रश्न चुकू द्या. असं होऊ नये परीक्षेत की मला सगळं येत होतं रे, मला 25 पडले, मला सगळं येत होतं रे, मला 28 पडले. पण मी जर काही प्रश्न सोडून गेले असते मला 35 पडले असते. 5 चुकू दे, 35 पडू दे. मॅथ रिझनिंगमध्ये 5 चुकू दे, 35 पडू दे. 7 चुकू दे, 33 पडू दे. पण हे सोडून द्यायच्या नादात 5-7 सोडून द्यायचे नाही. ते बी करतो रे, आता अवघड टॉपिक बी करतो, मग हे 27, 28, 25 मग असं होतं. मग 5-6 मार्क कमी पडतात. ते थोडंसं अलर्ट राहा. मी खूप तळमळीनं सांगतो तुम्हाला. उगं काहीतरी असं काहीतरी सांगायचं म्हणून सांगत नाहीये. जबरदस्त पद्धतीने सांगतो की त्या पद्धतीनं करा तरच ह्या गोष्टी आहेत. कारण की प्रेशर एक्झाम मध्ये खूप आहे, वेळच नाहीये. 60 प्रश्न 60 मिनिट, 90 प्रश्न आणि 60 मिनिट. कंबाईनच्या विद्यार्थ्यांना मला माहिती आहे कशी पॅनिक होतात की मुडकं खाली घातलं की पेपर सॉल्व केला, पेपर बेल झाली की वरी झाला काय, घंटा झाला काय, एक मिनिट असं एक तास हा 1 मिनिटासारखं वाटतंय. असा ह्या पेपर असतंय. त्याच्यामुळे घाबरू नका की लय कॉम्पिटिशन, इकडे लय फॉर्म आले, तिकडे काय नसते रे. मुघल किती होते रे, एवढे लाखानं होते. मराठे कसे किती होते रे, कसे कापले का नाही. तसंच होणार आहे की कुठे किती फॉर्म आहेत, की समोर किती शत्रू काय आहे माहित नाही. आम्ही मराठी आहोत, लढणार आहोत, जिंकणार आहोत, शिवरायांचे मावळे आहोत, बाबासाहेबांचे अनुयायी आहोत, समाज सुधारक आहेत, त्यांचे आमचे विचार डोक्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे घाबरायचं नाहीये. जिंकायचंय, लढण्यासाठीच जिंकायचंय. बस की एकदा बोललोय की जिंकायचंय, बस जिंकणार. दुसरं मला काही दिसणार नाही. ही जिद्द असली पाहिजे, ही ताकद असली पाहिजे, तेव्हा लढण्यात मजा आहे. आता प्रत्येक मिनिटाला माझं होईल का नाही, अरे नाही झालं तर दुसरं काहीतरी करेल, त्याच्यावरतीच काय घोडा अडलाय. पण आज मला ते करायचं आहे. जेवढे 5-6 दिवस राहिलेत मी लढणार म्हणजे लढणार. आणि असा लढणार, उद्या कुणी असं म्हटलं नाही पाहिजे की ह्या 5-6 दिवसात अशी मेहनत घेतली आहे, अरे जबरदस्त पद्धतीने मेहनत घेतली आहे, यश येईल ते येईल ती नंतरची गोष्ट आहे, पण मेहनतीत मी कमी पडणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यामुळे 5-6 दिवस आहेत, जसे मराठी मुघलांवरती जसे तुटून पडायचे की हर हर महादेव, दोन्ही हातात तलवारी आणि कापून काढायचे, तसे पुढचे 5 दिवस 6 दिवस असा जबरदस्त अभ्यास करा. विसरूचा सगळं काय ते मागं पुढे बघायचं नाही. आता फक्त दिसलं पाहिजे, ते गुलाल दिसला पाहिजे की तो गुलाल आहे तो माझ्या अंगावरती असा पडला पाहिजे, तो गुलाल दिसला पाहिजे. बाकी डिस्ट्रॅक्शन वगैरे फेकून द्या, तो मोबाईल किंवा इतर गोष्टी. आता मागे फिरून बघायचं नाही. ओके, चला. मोटिवेशन पण गरजेचं आहे, त्याच्यामुळे असं बोलावं लागतंय. आणि हे गरजेचं आहे की अशी रग असली पाहिजे. इतक्या एनर्जेटिक मी सांगतोय तर तुमचं रक्त का नाही खवळलं पाहिजे. जर अभ्यास होत नसेल तर आपल्या आईवडिलांना आठवा, ते कष्ट करतायत, त्यांचा घाम चुगवतोय, जे कष्ट करतायत त्यांची मेहनत ती आठवा. जर तसं करूनही जर अभ्यास होत नसेल तर निघून जा कुठंतरी, फेकून द्या ते पुस्तकं, ते सगळं आग लावा त्या सगळ्या गोष्टीला, काहीच फायदा नाही. जर आपल्या आईवडिलांचे कष्ट जर आपल्याला दिसून जर आपला अभ्यास होत नसेल आणि अभ्यास होत नाही जर म्हणून आपण जर बोलत असू इतरांना, तर लालत आहे आपल्या जिंदगीवरती. ओके, तर ही गोष्ट लक्षात ठेवा. व्हिडिओ जर अजून मोटिवेशन घेत नसेल तर एवढा भाग कट करतो, रीलला टाकतो, बघत राहा. 5-7 दिवस जबरदस्त असला पाहिजे, खतरनाक अभ्यास असला पाहिजे. बघा, 34 स्टेप मॅथ आणि रिझनिंगचं सगळं पुस्तक घेऊन सगळंच करायचं नाहीये. फक्त 10, 15, 20 तेवढेच एकेका टॉपिकचे प्रश्न करायचे. आजपासून 6 दिवस आहेत, 10 प्रश्न सॉल्व्ह करा प्रत्येक टॉपिकचे. चुकतंय, खूपच अवघड येतच नाही, सोडून दे. कुठला टॉपिक सोडून द्यायचा याची लिस्ट कर. हे 4 टॉपिक मग येतच नाहीत, हे दिसले तरी मी करणार नाही, संपला विषय. पण बाकीचे जे 35 मार्क पडणार आहेत, 33 मार्क पडणार आहेत, 35, 36, 34 मार्क पडणार आहेत, तेवढे पडले पाहिजे. ते जे 4-5 प्रश्न अवघड आहेत ते करण्याच्या नादात 27, 28, 25, 22 वर गाडी आणायची नाही. हे असं भरपूर चुका केल्यात त्यांनी. झालंय त्यांचं 2-4 मार्कानं कार्यक्रम. आता परत आहेत ते, आता ते चुका करणार नाहीत. तुम्ही त्या चुका करायच्या नाहीत म्हणून हा अट्टाहास आहे हा व्हिडिओ टाकण्याचा. बाकी काय आपल्याला काही गरज नाही असं उगाच फेक बनवायची की बॉ टेस्ट सिरीज विकायची. काय टेस्ट सिरीज काही गरज नाही, किंवा इतर काही गोष्टी विकायच्या कोर्सेस म्हणून आलोय का, काहीच नाहीये. टेस्ट सिरीज मध्ये विद्यार्थ्यांनी म्हटलं म्हणून ऑफर दिली, बा चला भाऊ सोडू सॉल्व्ह करा. ते म्हणले आम्हाला गरजेचं आहे, तुमच्या टेस्ट सिरीज भारी आहेत म्हणून दिली. आधी दिली असती 15 दिवस आधी. तसं नसतं आपलं, ताकाला जाऊन भांडा लपवत नसतो. जे आहे ते आहे, खरं बोलायला आपण कधीच घाबरत नाही. ती गोष्ट लक्षात ठेवा. नवीन असाल तर ओळखा आपल्याला, जबरदस्त बोलतो आपण, जे बोलतो ते करतोच. जे होऊ शकत नाही ते तोंडावर बोलतो की होऊ शकत नाही, असा आपला स्वभाव. तर हे कळलंय तुम्हाला. ही 34 स्टेप. 5वी स्टेप आहे टाइम मॅनेजमेंटसाठी. टेस्ट सॉल्व्ह करा. बोललोय त्याच्याबद्दल, हे बोललोय त्याच्याबद्दल काही नाही. व्होकॅब्युलरी सगळीच होणार नाही, सगळे समानार्थी शब्द वाचतो होणार नाही, सगळेच वाचतो. आता सगळ्या म्हणी वाचतो.
जेवढे अवघड आहे, जेवढे वाटतायत किंवा PYQ बेस्ड तेवढंच करा. सगळं होणार नाही, वेळच नाही. कुठून करताल? बसतो 2 दिवस वक्यावच करतो, होणार नाही. पण काही वेळ देऊ शकता की 5-6 दिवस राहिलेत, मग त्याच्यात मी इतके तास एवढंच करणार, एवढा वेळ देणार. किंवा 1 वर्ड सबस्टिट्यूशनला मी 1.5 तास देणार. हा बस, त्याच्यात झालं तर झालं. समानार्थी शब्द मी अर्ध्या तासात वाचून घेणार, झालं बस, संपला. असं एक फिक्स टाइम देऊन टाका. ओके. व्होकॅब्युलरी मराठी आणि इंग्लिशची तसं पण इंग्लिशचा पॅसेज सॉल्व्ह करा. निदान 1 ते 2 तरी पॅसेज सॉल्व्ह करा. फक्त 2 पॅसेज सॉल्व्ह करा. ओके. एक आपल्या याचाच आहे, पेपरमधलाच आहे कोर्टाचा, तेवढा सॉल्व्ह करा. अजून एखादा कुठलाही घ्या छोटा. ओके. वाटेल मी एखादा टाकतो TCS पॅटर्न किंवा कुठलाही तुम्हाला भेटेल ना, कुठलाही सॉल्व्ह करा, काही प्रॉब्लेम. 2 पॅसेज फक्त सॉल्व्ह करा. नाही तर एकच सॉल्व्ह करा, कोर्टाचाच मागच्या वर्षीचा सॉल्व्ह करा. तेवढा उपकार करा. फुकटचे मार्क आहेत. इंग्लिशला 5 प्रश्न तर येतात, 5 पैकी 5 येतात, एखादा अवघड 4 येतात. ही स्टेप आहे आपली. किती स्टेप आहे रे? ही 7वी स्टेप आहे. ग्रामरमध्ये टॉपिक मी सांगितलाय, व्हिडिओ टाकलाय, तेवढे बाजूला काढा टॉपिक, एक बघा, तेवढेच त्याचेच 15 ते 20 प्रश्न सॉल्व्ह करा. पुस्तक वाचायला वेळ नाही मित्रांनो, पुस्तक वाचू नका, प्रश्न वाचा. प्रश्न कळलं का? प्रश्न वाचा. प्रश्नातूनच समजा आर्टिकल आहे, एक 15 ते 20 प्रश्न सॉल्व्ह करा. डायरेक्ट इनडायरेक्ट 15 ते 20 प्रश्न सॉल्व्ह करा. असंच करा. ओके. स्पेलिंग हे आहे, मिसस्पेल्ड आहे, स्पेलिंग एरर जे असतं ना, त्याला आजपर्यंत MPSC ने विचार सगळ्या स्पेलिंग करा. सफिशियंट. जा घरी, जा परीक्षेला, काही प्रॉब्लेम, त्याच्या बाहेर येतच नाही. आणि 1-2 प्रश्न येतात. मराठीत विरामचिन्ह टॉपिक आहे, तिथं बघा पटकन जाऊन, तो अर्धा तास लागेल. नॉर्मल आहे तिथे चिन्ह वगैरे फुकट असते, ते कोणाला येते, अभ्यास न करता येते. पण जरासं अर्ध्या तासात 15-20 मिनिटात वाचून घ्या ते विरामचिन्ह टॉपिक, महत्वाचं आहे. ओके. पटकन त्याची कशी विरामचिन्ह आहेत, काय चुकवतात, सोपं आहे. मी सगळ्या स्पेलिंग लिहून काढा. ज्या अवघड वाटतात त्या वेगळ्या काढा, अजून पटपट जेवढं अवघड वाटतं तेवढंच लिहून काढा. बस हे काम करायचं आहे आता काही लई करायचं नाहीये, जादू करायची नाहीये. आता असे मॅरेथॉन खूप व्हिडिओ नाही बघायचे आपल्याला, की 5 तासाचा मॅरेथॉन बघतो. एखादा इंग्लिशचा वगैरे असेल तर तेवढा बघा. प्रत्येक विषयाची फक्त मॅरेथॉन बघू नका. GS ला कमी वेळ द्या. ओके. हे 7 आलं, पुस्तकावर फोकस नाही करायचा. IMP टॉपिक्स नुसारच जायचंय आपल्याला. IMP टॉपिक नुसार जायचं, प्रत्येक विषयाच्या टॉपिक नुसारच जायचं. इथं पुस्तक फोकस करून होणार नाही की मॅथमॅटिक्सचं सगळं पुस्तक सोडतो. मला किती IMP टॉपिक एवढेच करतो, बस 10 प्रश्न, 12 प्रश्न, बस सफिशियंट आहे. एवढ्यावरतीच काम होतंय, सगळं वाचून होणार नाही. ओके. पेजेसवरती लिहा IMP टॉपिक. मी 2 व्हिडिओ ऑलरेडी युट्यूबला टाकलेत 2 महिन्याखाली, भरपूर जण बघितलेत. नसले बघितले, बघा पटकन लिहून काढा, तरच त्याचा फायदा होणार आहे. ओके. चला पुढे एकदा फक्त बघूयात किती मिनिटं झाले आणि किती काय, जवळपास 16 मिनिटं झाली. चला, कोणत्या विषयाला किती मार्क आणि किती प्रश्न आहेत रे बापा, हे लिहून ठेवा. हे बरेच जणांना माहितच नाही. मी सांगितले मागचे पेपर कसा सोडवायचा, त्याच व्हिडिओ सांगितलंय, इथं काय सांगत बसत नाही. पण हे लिहून ठेवा. GS-GK भरपूर जणांचे प्रश्न आले की सर मग कुठलं पुस्तक वाचू? अरे आता पुस्तक नाही वाचायचं, आता सगळे कोर्टाचे जुने प्रश्न, शिपाईचे वगैरे सगळे जुने प्रश्न, आणि जे काही त्याच्या बेस्ड, जसं भारतरत्न आहे, पद्मभूषण आहे, पद्मविभूषण आहे, वेगवेगळे पुरस्कार आहेत, कोणाची नियुक्ती आहे, की कोर्टाच्या संबंधित कोण न्यायाधीश आहे, कितवे, कुण्या राज्याचे आहे ते, कुठलं काय, हे वाचा. कोर्टाच्या संबंधी जास्त वाचा. कोर्टाच्या संबंधी एखादा व्हिडिओ आहे 1 तासाचा, कोर्टाबद्दल माहिती, की कोर्टाची स्थापना काय काय ते बघून घ्या. ओके. आणि जे जुने प्रश्न आहेत की करंट अफेअर्सच्या संबंधित, हे करंट अफेअर्स किंवा जुने प्रश्न आहेत, एखादा पुरस्कार आहे, हे अशा पद्धतीनं 4-6 महिन्याचं, तेवढंच करायचंय. ते शोधायचं, तेवढं नोबेल पुरस्कार तेवढंच करायचं, असे करायचं आहे, तर त्याचा फायदा होणार आहे. ओके. आता सगळंच करंट अफेअर्स करतो, सांगा सर कुठलं करू, होत नाही बाळांनो. खरं बोलतो मी, करायला मी सांगतो हे वाचा, पण नाही होणारच नाही. तुम्ही उद्या मला शिवाय देणार. पण आता तुम्हाला एखाद्याच कडू वाटेल की काय बोलताय, असं काऊन बोलतायत, पण ते उद्या परीक्षेत गेल्यावर कळलं की सर बोलले होते GS ला कमी वेळ द्यायचा आहे. कारण की आज तू किती अभ्यास केला काय, GS ला तेवढेच मार्क पडणार आहेत. तू अजून 6 दिवस किती केला काय, तेवढेच मार्क पडणार आहेत. काय वाढणार नाही त्याच्यात, काहीच वाढणार नाही. एखादा वाढलं, चल तू एखाद्या करंट अफेअर्स मी सांगितलं म्हणून ते वाचशील तर तेवढं तुला मार्क येऊन जाईल, बाकी अशी जादू होणारच नाही. पण इथं इंग्लिशला, मराठीला, मॅथ, रिजनिंगला, कम्प्युटरला इथं 100% वाढ होते मित्रांनो. ही गोष्ट लक्षात ठेवा की आज न येणारे गणित 5-6 दिवसात केली प्रॅक्टिस येऊन जात आहे. मराठी इंग्लिशचं येऊन जात आहे, कम्प्युटरचं येऊन जात आहे, GS ला येत नसतंय. त्याच्यात काय वाट करणार आहे तुम्हाला? असं समजा एखादा प्राचीनवरती प्रश्न टाकला, आता वाचणार नाही तुम्ही, तेरी वाचणार नाहीत, ते डोळ्या खालून आलं तर किती वाचणार आहात? ओके. याला स्किप करा, म्हणजे सोडून देऊ नका या GS-GK ला. PYQ करा, त्याच्या रिलेटेड वाचा, फक्त अपडेट केल्यासारखं. काय एवढं, चल बाकीचं बघा. कारण इथं 5 ते 6 जरी प्रश्न आले तरी बरोबर आहे, इथं आपल्याला बाकीच्या विषयात जास्त मार्क घ्यायचे. त्याच्यामुळे इथे भरपूर जणांचे प्रश्न होते, याला काय करू बाबा, मी कुठलं पुस्तक अजून घेऊ का, 2-4 पुस्तकं, त्याला सोडून द्यायचंय वाऱ्यावरती. फक्त त्याला करंट अफेअर्सच्या संबंधित प्रश्न बघून, जुने कोर्टाचे, शिपाईचे सगळे प्रश्न बघायचे, त्याच्यात फक्त करंट अफेअर्स करायचे. किंवा राज्यपाल कुठले, मुख्यमंत्री लेटेस्ट मधले, न्यायाधीश कुठले, या न्यायाधीश, महिला न्यायाधीश असतील कुठले आहेत, ओके, पहिल्या आहेत का, सरन्यायाधीश कुठले आहेत, ओके, पहिले कुठले, पहिले दलित असतील तर असं ह्या पद्धतीनं, पहिल्या महिला कोण, असं त्या पद्धतीनं ते ओव्हरऑल आढावा घ्यायचा आहे PYQ थ्रू, बाकी नाही घ्यायचा. नाही तर मग कोणाला वाटतंय हे कोणासाठी सांगतोय, GS-GK कमी करा, ते फक्त ओनली क्लर्क करतायत त्यांच्यासाठी, किंवा मी फक्त ओनली क्लर्क करतो त्यांना तेवढं घ्यायचंय. तुझं टार्गेट मेन शिपाई आहे, तू तेच जास्त करायचं आहे, हे पण गोष्ट लक्षात ठेवा.
आता परत म्हणताल की तुम्ही सांगितलंच नाही, तर ते गृहीत धरायचं असतं. बाबा मी क्लर्कसाठी म्हणून स्पेशल थंबनेल दिले की हे क्लर्कसाठीच आहे. तू दोन्ही फॉर्म भरले असतील, तर तुझं मेन फोकस शिपाई आहे, मग तुला तिकडे GSGK करावंच लागेल. हे फक्त क्लर्क करताय त्यांच्यासाठी आहे. ओके, हे त्याच्यासाठी इथं पण पुस्तकच्या भानगडीत लागू नका. आता 5-6 दिवस, 4 दिवस, 2 दिवस राहिले, पुस्तक वाचून होत नसतंय GSGKला किंवा कुठल्या याला. आता फक्त IMP टॉपिक आणि तेवढेच प्रश्न आणि तेवढेच रिपिटेशन त्याच पद्धतीने करायचं असते. सर्वात महत्वाची गोष्ट की सगळं करायलो पण झोप घ्यायला 2-3 तास किंवा 4 तास किंवा 5 तास नाही, 7 तास झोप घ्या. 7 तास, 6च्या पुढेच पाहिजे. झोप खूप गरजेची आहे. शांत राहा. मी अजून एक व्हिडिओ टाकतो की शांत कसं राहायचंय काय. जर मॉर्निंग वॉक खूप लवकर उठून नाही, पण 7ला उठत असाल तर अर्धा तास चला. इव्हिनिंगला अर्धा तास चला, फिरून या. कुणी येत नसेल तुमच्यासोबत, एकटं जाऊन या. ओके, 15 मिनिटं जा, 15 मिनिटं वापस या, जाऊन अभ्यास करा. हो चला. जेवण पुरेपूर करा. आगाव काही खाऊ नका. गेलो इकडं हे कोंबडच खाल्लं, बकरच खाल्लं किंवा हे रसच पिला, हे इथं मग त्या रसनं मला लागली, असं होतं. त्याच्यावरती मी व्हिडिओ टाकतो की आरोग्य सांभाळा. ओके, झोप घ्या, शांत राहा. उन्हात बोंबलं हिंडू नका. इकडे गेलो त्यानं पार्टी दिली, नंतर झालं पेपर झाल्यावर जाऊ कुठं काय शिकायचं करू. ओके, तब्येत सांभाळा. ओके, बाहेरचं काही खाऊ नका सहसा. ओके, ही महत्वाची गोष्ट आहे. आणि अजून महत्वाची गोष्ट अजून किंवा एवढे दिवस राहिलेत, 1, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, 6 दिवस शांत राहायचं. कागदावर घ्यायचं त्याला जे करायचे त्याला, की अशी कागद झाले पाहिजे की मराठीचे, इंग्लिशचे, मॅथ, रिजनिंगचे आणि असं बाकीचे की एवढे पेजेस, एवढे टॉपिक. कुठला राहिलाय? हे राहील प्रॉफिट अँड लॉस. याची फॉर्म्युले काढतो. सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट फॉर्म्युले काढतो. कंपाऊंड इंटरेस्ट अवघड आहे. हे जर आला तर प्रश्न सोडून देतो, मला येतच नाही. रांगेतील क्रमांक, बैठक क्रमांक काय जे असतं सगळं, व्ही बॉर्ड मास, अजून भरपूर आहे. सिम्प्लिफिकेशन, सगळे PYQ करायचे. शांत राहायचंय. 7 तास झोप घ्यायची आहे. पेपर सॉल्व्ह करायचे 2-3, त्याचं विश्लेषण बघायचं आहे. ओके, कुठल्या टॉपिकवरची मराठीचे प्रश्न चुकतायत ते काढायचे बाजूला, त्याच्यावरती काम करायचं आहे. इंग्लिशचे तसंच करायचंय. या सगळ्या गोष्टींवरती काम करायचंय, ना की पुस्तक घेतलंय त्याला संपवायचंय, इंग्लिशचं घेतलंय, मराठीचं घेतलंय, गणित बुद्धिमत्तेचं घेतलंय, कम्प्युटरचं घेतलंय. पुस्तक संपवायचा अट्टास करायचा नाही. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. पुढच्या 5-6 दिवसात अजून त्याच्यावरती काही भारी भारी कंटेंट टाकतो. जसं मला वेळ मिळेल त्याच्यावरती तुम्हाला त्या एक्झामला त्याचा नक्की फायदा होणार आहे. अजून तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. अशा जबरदस्त लेक्चर्स पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.